हाँ अशी लाईन दे ना क्लियर हे घर घे हे इकून घे ना हातात. हे हातात घ्या हे तर आहे टोकाला गेले की तिकून हातात घे. चला या मधातल्या गल्लीत सरा हाँ चार क्या तेरे सगळ्यांना भाऊ सारा काळा एवढा गरीबाला 4 करोड अत्याचार चालला द्यायचा सारा काढणं चालू आहे काढलं तुमच्या घर काय ते घर आहेत ना ते आधी घरकुल पहिला घरकुलच पाहिजे घर द्या ना मला बाबा लता महादेव बोदडे आमची मागणी असते की जसं हे घर तुम्ही आम्हाला झाले 18-20 वर्षे 20 वर्षापासून आम्ही अटीसा आम्हाला पाणी नाही लाईन नाही आमचे लहान लहान लेकरं घेऊन आम्ही अंधारामध्ये राहून राहिलो आमचे लेकरं शाळेचे आहात एक पोरगा आता 10वीला आहे मला आता आम्हाला याची सुविधा काहीच नाही आहे आता आले ते अटीसा की हे जागा तुम्ही उठवा आम्हाला अतिक्रम हटवायचं म्हणून राहिले मग अतिक्रम हटून राहिले तर आम्हाला जागा नाही तर आम्ही कुठे जावा आम्हाला पहिले आम्ही पहिले याच्याजवळ होतं मुराका या जीवनज्योती हॉस्पिटलजवळ आम्हाला तटून बी उठवलं आम्हाला अटीसा बसवलं तेव्हापासून आमची व्यवस्था काहीच नाही आहे ना आमच्या घरी लयन नाही पाणी ना काहीच ना आता हटून आम्हाला हटवायची कोशिश करून राहिले मग आम्हाला हटवा पण आम्हाला कुठे आमची व्यवस्था लावून द्या मी जीव ताळे विदर्भाध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दल शेगाव लवजीनगर मित्रमंडळाचे संस्थापक निवेदन जाहीर करतो की लवजीनगरची वस्ती 25-30 वर्षापासून बसलेली आहे त्यामध्ये 1995 पासून रहिवासी असून त्यांच्याकडे आधार कार्ड मतदान कार्ड BPL कार्ड राशन कार्डसुद्धा आहेत तसेच काही लोक डॉक्टर हरीश सराफ यांच्याकडे विकास आराखड्याच्या नावाखाली अतिक्रमण काढून नगर या क्रीडा संकुलामध्ये पुनर्वसित केलेले आहेत तसेच कॉटन मार्केट रयतू बाजार कडे अतिक्रमण काढून विकास आराखड्याच्या नावाखाली अतिक्रमण काढून त्या लोकांनासुद्धा या एरियात बसवलेलं आहे आणि मातमपुरीचे लोकसुद्धा ज्या लोकांना वंचित आहेत घरकुलापासून ते सुद्धा इथं वंचित आहेत आणि काही लोक 95 पूर्वीपासून बसलेले आहेत असे 4 टाईपचे लोक असून निराधार मागासवर्गीय BPL अशा विविध धर्माचे आणि विविध जातीचे लोक असून यांच्यावर अन्याय होत आहे तरी शासनाकडे मुख्यमंत्र्याकडे सचिवाकडे गृहमंत्री राज्यमंत्री पालकमंत्री यांच्याकडे सर्व निवेदन देऊन निर्देशसुद्धा त्यांचे आदेशसुद्धा आलेले आहेत हिवाळी अधिवेशनमध्ये सुद्धा मागणी केलेली आहे की आधी घरकुल नंतर क्रीडा संकुल परंतु शासनाने अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही तरीसुद्धा यांच्यावर अन्याय उद्या दिनांक 4 फेब्रुवारी रोजी अटीम काढण्याचे आदेश निघालेले आहेत त्यामुळे या एरियामध्ये लोक भयभीत झालेले आहेत सध्या 10वी-12वीच्या परीक्षा चालू आहेत मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे आर्थिक नुकसान होणार आहे सामाजिक नुकसान होणार आहे तरीसुद्धा शासन या गोष्टीची कुठल्याच प्रकारची दखल घेत नाही त्यामुळे आम्ही लवजी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने आणि लवजी नगरच्या रहिवाशांच्या वतीने जोपर्यंत आमचं पर्यायी व्यवस्था होत नाही किंवा पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही